Hello, good morning everyone. VPMS Vidya Mandir English Primary Section welcome all my lovable and little student to the class. आज आपण मराठी कथाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. गेल्या पिरियडमध्ये आपण काय शिकलो होतो? तर पाऊस ही कविता शिकलो होतो. पण मराठीमध्ये फक्त कविताच असतात का? तर नाही, वेगवेगळ्या स्टोरीज असतात. स्टोरी म्हणजे काय? तर कथा. आता तुम्ही कोणत्या स्टँडर्डला आहात? तर सेकंड स्टँडर्डला. मग तुम्हाला कथाचे कुठले कुठले प्रकार आहेत अभ्यासाला किंवा तुमच्या एज लेवलप्रमाणे मी काही कथाचे प्रकार घेतलेले आहेत, ते आपण आता शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया मराठी कथा व त्याचे वेगवेगळे प्रकार. पहिला आहे साहस कथा. सगळ्यांनी तान्हाजी हा चित्रपट पाहिला असेल, थिएटरमध्ये जाऊन पाहिला असेल किंवा टी व्हीवर सुद्धा. तर पिक्चरची जी स्टोरी होती ना, ती साहस कथा होती. साहस कथा म्हणजे ब्रेव्हरी. जसं शिवाजी महाराजांच्या कथा आहेत, जसं देशासाठी बलिदान केलेल्या सगळ्या व्यक्तींच्या कथा आहेत, त्या सगळ्या साहस कथामध्ये मोडल्या जातात. तर ही झाली साहस कथेबद्दल थोडीशी माहिती. दुसरा आहे विनोदी कथा. आता विनोदी कथाबद्दल सांगायचं झालं तर चित्रपट होता गोलमाल अजय देवगणचा, बऱ्याच जणांनी बघितला असेल ना. तर त्या चित्रपटाची कथा ही विनोदी कथा होती. सिरियस होतं का? रडूपणा होता का? नाही, हसायचा चित्रपट होता, कॉमेडी फिल्म होती. तर ही झाली विनोदी कथा. मराठी लघुकथा. आता लघु म्हणजे काय? तर छोटी, स्मॉल, आणि कथा म्हणजे स्टोरी. शॉर्ट स्टोरी म्हणजे लघुकथा. आता मोठ्या मोठ्या कादंबरी असतात, नॉवेल्स असतात, त्या किती जाडी बुक्स असतात ना, ती किती जाडी असते. पण लघुकथा ज्या असतात ना, त्या 1-2 पॅरेग्राफच्या किंवा 1 पानाच्या, बस एवढ्या छोट्या त्या लघुकथा असतात. पण त्या छोट्या कथांमधून सुद्धा आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. आता तुमचा आवडती कथा परीकथा. तुम्ही तुमच्या आजी आजोबांकडून, आई वडिलांकडून, मावशीकडून, आत्याकडून या कथा ऐकल्या असतील. सगळ्यांना असं वाटतं ना, मला पंख असावे, मी आकाशात उडावं, किंवा माझ्याकडे कुठली तरी एक जादूची छडी असावी ज्याने मी सगळं बदलून टाकावं, जे हवं ते मला मिळावं. तर ही सगळी फॅन्टसी आहे, ही सगळी कल्पना आहे. असं प्रत्यक्षात घडू शकतं का? आपल्याला पंख येऊ शकतात का? आपल्याकडे जादूची काठी असू शकते का? जसं आता परीकथेबद्दल सांगायचं झालं तर हॅरी पॉटर ही जी मूव्ही होती, बऱ्याच जणांनी बघितली असेल, ती परीकथेवरतीच अवलंबून आहे. सगळी फॅन्टसी आहे, कल्पना आहे सगळी. ठीक आहे, म्हणजे हे प्रत्यक्षात कुठलंच गोष्ट घडत नाही, पण ते इमॅजिन करायला लोकांना आवडतं. तर ही झाली परीकथा. आता चातुर्य कथा. चातुर्य कथा म्हणजे काय? तर चतुर कोण असतो? जो माणूस हुशार असतो, स्मार्ट असतो, ज्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहिती असतं, ती असते चातुर्य कथा. आता अकबर आणि बिरबलच्या चातुर्य कथा तर खूपच नावाजलेल्या आहेत. अकबरला काही प्रश्न पडतात आणि बिरबल ते सगळे प्रश्न छान रीतीने सोडवतो, सॉल्व्ह करतो. तर त्या चातुर्य कथा खूपच फेमस आहेत. आता रहस्य कथा. रहस्य म्हणजे काही? तर मिस्ट्री. आता चित्रपटात सांगायचं झालं तर एक मी मराठी चित्रपट पाहिला होता, लपाछपी. तर ती रहस्य कथा होती की अरे पुढे काय होणार आहे, अरे नक्की कोण करतंय, खून याने केलाय, त्याने केलाय की त्याने केलाय, नक्की काय चाललंय, एवढं आपण कन्फ्यूज होऊन जातो. तर ते एक रहस्य असतं जे आपण चित्रपटाच्या शेवटी किंवा त्या कथेच्या शेवटी आपल्याला कळतं की अच्छा, म्हणजे हा मेन कल्प्रिट आहे. तर ही झाली रहस्य कथा. आता भयकथा. भयकथा म्हणजे काय? तुम्ही जेव्हा लहान होतात, तुम्ही जेवायचे नाही, मस्ती करायचे, तर आजी आजोबा, आई बाबा काय म्हणायचे की झोपून जा, नाही तर बुवा येईल. तर बुवा म्हणजे काय? तर हे एक भय दाखवाय, तुम्हाला घाबरवायचे बुवाच्या नावाने. आता म्हणतो आपण बाहेर कोरोना मॉन्स्टर आहे, तर आपल्याला कोरोनाचं भय आहे म्हणून आपण घरात आहोत. तर ह्या भयकथा आहेत. आता हॉरर फिल्म्स आपण कधी बघितल्या असतील, भूतांच्या गोष्टी ऐकल्या असतील, चित्रपट पाहिले असतील, तर त्याचं कथानक हे भयकथामध्येच होतं. भयकथा म्हणजे ज्या कथेमधून लोक घाबरतील त्या आहेत भयकथा. देशोदेशीच्या लोककथा. आता लोककथा सांगायचं झालं तर काही लोककथा खऱ्यासुद्धा आहेत, काही लोककथा
खोट्यासुद्धा आहेत. आणि लोककथा तुम्ही तुमच्या आजीकडून ऐकल्या असतील, आजीने तिच्या आजीकडून ऐकल्या असतील आणि तिच्या आजीने तिच्या आजीकडून ऐकल्या असतील. म्हणजे ही पिढ्यानपिढ्या लोककथा चालत आलेली आहे. आता मुंबईची गोष्ट सांगायची तर मुंबईबद्दल पण एक लोककथा आहे जी सगळ्यांना माहिती आहे. तर छोटीशी ती मी तुम्हाला स्टोरी सांगते, ठीक आहे. एक ना कॉन्ट्रॅक्टर होता जो बिल्डिंग्स बांधतो, ब्रिज बांधतो ना, कॉन्ट्रॅक्ट घेतो. तो कॉन्ट्रॅक्टर होता, मराठी माणूस होता. ब्रिटिशांचा काळ होता, आपण पारतंत्र्यात होतो, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. तर काय झालं, ब्रिटिशांनी सांगितलं तू मुंबईला एक पूल बांध, एक ब्रिज बांध. तो ब्रिज बांधला ना की तुटूनच जायचा, ब्रिज बांधला की तुटून जायचा, ब्रिज बांधला की वाहून जायचा, ब्रिज बांधला की काहीतरी व्हायचं आणि काम अर्धवट थांबून राहायचं. तो लोकांना कळे ना की अरे किती वेळा, शेवटी तो मराठी माणूस जिद्दी, तो म्हणतो मी ब्रिज बांधणारच. का असं होतंय प्रत्येक वेळेला? तर मग त्याचं काय झालं, तो झोपला आणि त्याला स्वप्नामध्ये एक देवी आली. ती देवी त्याला म्हणाली की मी या मुंबईच्या समुद्रामध्ये खालती निद्रा अवस्थेमध्ये आहे, म्हणजे काय झोपलेली आहे. तर मला त्या पाण्यातून बाहेर काढ. आणि माझ्यासोबत 2 बहिणीसुद्धा आहेत माझ्या, तर आम्ही 3 जणी समुद्रामध्ये आहोत. तर त्याला असं वाटलं मला स्वप्न पडलं आहे, हे सगळं खोटं आहे. तरी त्याने विचार केला की हो, काम तर होत नाही आहे, मग आता काय करायचं. तर तो ब्रिटिशांना जाऊन भेटला, इंग्रजांना जाऊन भेटला आणि म्हणाला की असं असं मला स्वप्न आलं आहे, तर आपण काही करू शकतो का ह्या बाबतीत. तर इंग्रज म्हणाले ठीक आहे, नाहीतरी पैसे खूप वाया गेलेलेच आहेत, पूल बांधण्यात, परत मोडला, परत बांधण्यात बरेच पैसे वाया गेले आहेत, तर आपण हे पण करून बघूया. म्हणून एक मोठी टीम तयार करून समुद्राच्या पूर्ण तळाला एकदम खालती ती टीम गेली, पोहत पोहत गेली, खूप शोधलं. तर त्यांना 3 मूर्त्या सापडल्या. मूर्त्या म्हणजे काय, दगडाच्याच मूर्त्या. आणि त्या मूर्त्या त्यांनी ते वरती घेऊन आले आणि त्याची स्थापना त्या मराठी माणसाने, जो कॉन्ट्रॅक्टर होता ना, त्याने मुंबईच्या महालक्ष्मी स्टेशन जे आहे, एल्फिस्टन महालक्ष्मी, एकदम मुंबई साईडला, आपण त्या दहिसर सबअर्बनमध्ये राहतो, तर मुंबईमध्ये मंदिर बांधलं आणि त्या मूर्त्या स्थापन केल्या. त्या मूर्त्यामध्ये मुंबा आई नावाची सुद्धा एक मूर्ती आहे. मुंबा आई म्हणजे काय, एक देवीचं नाव. आपण देवीला आई म्हणतो, आपली आई, माता. तसं ही मुंबा आई, तर तिच्या नावावरून आपल्या शहराला मुंबई हे नाव पडलं. आधी आपल्या शहराला काय म्हणायचे, तर बॉम्बे म्हणायचे. मग नवीन नाव जेव्हा विचार केला गेला की अरे काय नाव ठेवायचं, तर मुंबा आई ज्या जागेचं रक्षण करते ती मुंबई. आता ही कथा कुठून आली, तर खूप जुनी कथा आहे ही, कुठेतरी घडलेली. मग आजीने ऐकली, मग आजीने तिच्या नातवाला सांगितली, मग तुमच्या आजीने तुम्हाला सांगितली आणि कदाचित पुढे जाऊन तुम्ही ही कथा तुमच्या नातवंडांना सुद्धा सांगाल, हो की नाही. तर अशी ही लोककथा जी खरीसुद्धा आहे आणि कदाचित खोटीसुद्धा आहे. आपण प्रूफ करू शकत नाही कुठली, पण ऐकायला आपल्याला मज्जा येते. नंतर आहे हेरकथा. हेरकथा म्हणजे आता सांगायचं झालं तर मराठीमध्ये फास्टर फेणे नावाचं खूप नावाजलेलं नॉवल आहे. जसं हॅरी पॉटरचे काहीतरी 8, 9, 10 असे काहीतरी पार्ट आले ना, तसे फास्टर फेणेचे सुद्धा बरेच पार्ट आले. इवन फास्टर फेणेवरती मराठी चित्रपटसुद्धा बनवला, फास्टर फेणे नावाचा. तर ती कथाच तशी होती की हेरकथा म्हणजे डिटेक्टिव्ह. तो मुलगा आहे ना काही शोधत असतो, त्याला कडी सापडत असते की अच्छा कोणीतरी काहीतरी वाईट केलं आहे, पण ते वाईट कोणी केलं आहे, तर 10 माणसं आहे, 10 पैकी एकाने वाईट केलं आहे. तर तो शोधत असतो की अरे नक्की कोण आहे, नक्की कोण आहे, कल्प्रिट कोण आहे. असं हेरकथा आहे. हिंदीमध्ये सुद्धा ब्योमकेश बक्षी नावाची एक असं नॉवल आहे, ते पण हेरकथेवरती आहे. एक चित्रपट पण आला होता ब्योमकेश बक्षी, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी. तर ती कथा हेरकथेमध्ये आहे. पुढे आहे पौराणिक कथा. आता पौराणिक कथा म्हणजे तुमच्या आजी आजोबांना हे खूप आवडतं. आता पौराणिक कथा म्हणजे देव देवतांच्या कथा. आता देव जेव्हा होते, म्हणजे अजूनही आहेत देव, पण जेव्हा जमिनीवर त्यांचं वास्तव्य होतं, पृथ्वीवर त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यांच्या बाबतीत ज्या कथा घडल्या होत्या. आता उदाहरण द्यायचं झालं तर असं म्हणतात पार्वतीने आंघोळ केली आणि स्वतःचा मळापासून तिने एक आकार बनवला, एक मूर्ती बनवली आणि त्याच्यामध्ये जीव टाकला, तो गणपती. आता ही पौराणिक कथा आहे. तेव्हा तुम्ही होतात का, मी होते का, किंवा तुमची आजी होती का उपस्थित बघायला? नाही. या
ऐकून आपण आहोत, आपण त्या खऱ्या मानतो, खऱ्याही आहेत, काही काल्पनिक आहेत. रामायण घडलं ह्याच्यावरती बरीच जणं म्हणतात हो घडलं, काही म्हणतात नाही घडलं, पण आपण ते एक पौराणिक कथा म्हणून अनुभवतो. ठीक आहे, रावण, राम हे जे सगळे पात्र जे आहेत, भगवद्गीता, सगळे पात्र जे आहेत ते आपण प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिले नाही आहेत, पण आपण त्या कथांवरती विश्वास ठेवतो, आपली श्रद्धा आहे. तर त्या कथा म्हणजे पौराणिक कथा. आता इकडे बघा, शिवपुराण आहे, शिवपुराण कथा, गणेश पुराण, सूर्यपुराण, भागवत पुराण, म्हणजे त्या शिवाच्या बाबतीत घडलेल्या कथा, गणपतीच्या बाबतीत घडलेल्या कथा, ह्या सगळ्या पौराणिक कथा आहेत. नंतर जे तुम्ही आता अभ्यासतात बोधकथा म्हणजे फेबल्स, ॲस ऑफ फेबल्स नावाचं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये आपण बोधकथा, मॉरल्स असलेल्या स्टोरीज आणवतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण काय म्हणतात ते बोधकथेचं एक वैशिष्ट्य काय आहे की बोधकथेमध्ये कुत्रासुद्धा बोलतो, मांजरसुद्धा बोलते, कोल्हासुद्धा बोलतो, वाघ, सिंह, ससा सगळे जंगलचे प्राणी बोलतात. पण हे खरं आहे का? खरंच ते बोलतात का आपल्या भाषेमध्ये जसं मी तुमच्याशी बोलते आहे? नाही, हे सगळी कल्पना आहे. पण मुलांना आवडतं ना, अरे कुत्रा बोलला, मांजर बोलली, सिंह आला तो बोलला, जिराफ आला तो बोलला, आणि एक कथा तयार केली आणि त्याच्यातून काहीतरी बोध मिळाला, काहीतरी मॉरल मिळालं, तर ती आहे बोधकथा. आणि सर्वात शेवटचं आहे चित्रकथा. चित्रकथा म्हणजे काय, तर एकही वर्ड दिलेला नाही आहे, कुठेही पॅरेग्राफ नाही, कुठेही एक्सप्लेनेशन नाही, तर फक्त 4 ते 5 चित्र, आणि त्या चित्रांच्या साह्यातून तुम्हाला चित्र बघून ती कथा आपोआप कळते, अशी चित्रकथा. आता चित्रकथा अभ्यासणार आपण आहोत. आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा एक खूप छान चित्रकथा आहे जी आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. पण असं समजू नका की आता जेवढे मी तुम्हाला विभाग दाखवलेले आहेत, बोधकथा, हेरकथा, रहस्यकथा, भयकथा, परीकथा, एवढेच कथेचे प्रकार तसं नाही, कथेचे प्रकार बरेच आहेत. पण तुमच्यासाठी मी एवढेच कथेचे प्रकार तुम्हाला कळेल असं सांगितलेलं आहे. तर सगळ्यांनी हे कथेचे प्रकार नीट बघा. तुम्हाला कुठली कथा ऐकायला आवडते ते पण नक्की तुम्ही जेव्हा रोल नंबर लिहाल ना तुमचा, तेव्हा तुम्हीसुद्धा टाका तुम्हाला कुठली कथा आवडते. बोधकथा आवडते, हेरकथा आवडते, मिस्ट्रीच्या आवडतात, परीकथा आवडते, कुठलीही जी तुम्हाला आवडते ती तुमच्या रोल नंबरसोबत लिहा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कुठल्या प्रकारच्या कथा आवडतात. आणि कधीतरी मग मी तुमच्या आवडीची कथासुद्धा तुमच्या पुढे घेऊन येईल. तर नक्की हा व्हिडिओ परत परत बघा जर कळलं नसेल तर. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा टीचर लहान होती ना तेव्हा माझी आई मला चंपक नावाचं एक मॅगझिन, एक छोटंसं कॉमिक बुक आणून द्यायची. तर तेव्हा ते 10 रुपये, 5 रुपये असे काय ते 12 रुपयाला मिळायचं. आता त्याची किंमत 25-30 रुपये असेल. पण त्या कथेमध्ये ना, त्या पुस्तकामध्ये एवढे छान छान स्टोरीज असायच्या, बोधकथा असायच्या, पिक्चरच्या स्टोरीज असायच्या, तर खूप मजा यायची. तर तुम्हीसुद्धा असं नॉवेल्स वाचा. आता मोबाईल आहे प्रत्येकाकडे ना, आमच्या वेळेला मोबाईल नव्हते लहानपणी, तर आम्ही अशी पुस्तकं वाचायचो. पण आपण पुस्तकं वाचणं सोडायचं नाही आहे. जसं तुम्ही इंग्लिशचं रीडिंग करतात तसं मराठीचं सुद्धा रीडिंग करायला आता हळूहळू सुरुवात करा. जर मराठी तुम्हाला चांगली हवी असेल तर, चांगलं मराठीचं काहीतरी तुम्हाला व्यवस्थित मराठी यायला हवी असेल तर सगळ्यांनी रीडिंग करायचं आहे. आजचा सेशन कसा वाटला नक्की कळवा, आणि तुमची आवडती कथा मला नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत एका चित्रकथेतून. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय मुलांनो.